ठीक आहे. काय नाव? कोऑर्डिनेट सिस्टीम, कोऑर्डिनेट सिस्टीम अँड स्ट्रेट लाईन. ठीक आहे. रिव्हिजन. बघा, रिव्हिजन म्हणजे काय? दृष्टी. रिव्हिजन आपण ज्या गोष्टी बघितलेल्या आहे त्या एकदा रिवाईज करायच्या. एकदा रिवाईज केलं, मॅथमध्ये काय, मॅथमध्ये रिवाईज करून चालणार नाही. हे फक्त तुम्हाला रेफरन्स आहे. मॅथमध्ये तुम्हाला लागेल प्रॅक्टिस. काय लागेल? प्रॅक्टिस. बघा, सगळ्यात पहिले चालू केलं आता कोऑर्डिनेट सिस्टीम तर कोणाला सांगायची गरज नाही. आपण नंबरिंग करत चालू. त्याला फर्स्ट पॉईंट कोऑर्डिनेट सिस्टीम सगळ्यांना माहिती आहे, एक्स आणि वाय. ठीक आहे. आता याच्यावर तुम्हाला सगळ्यांना माहिती इथं काय असते? प्लस प्लस, इथं मायनस प्लस, मायनस मायनस, प्लस आणि मायनस. आता याच्यानंतर इथेच सांगून देतो दोन गोष्टी. पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस, पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर पॉईंट असला तर वाय कोऑर्डिनेट काय असतो त्याचा? 0. तर वाय काय राहील? 0. आणि पॉईंट ऑन वाय ॲक्सिस तर एक्स कोऑर्डिनेट काय राहील त्याचा? 0. ठीक आहे. ही झाली एक गोष्ट याच्यावर. आता त्याच्यानंतर रिवाईज करत चालू आपण याला. सेकंड पॉईंट डिस्टन्स फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स फॉर्म्युला दोन कोऑर्डिनेट दिलेले राहतील तुम्हाला, x1 y1 आणि x2 y2. ठीक आहे. दोन फॉर्म्युले दिलेले राहतील, x1 y1 x2 y2. याच्यातला डिस्टन्स काढण्यासाठी सपोज समजा हा a आहे तुमचा आणि हा काय? b. ठीक आहे. सगळं बंद करा, ते फक्त लक्ष द्या. हा a आणि हा b याच्यातला डिस्टन्स काढण्यासाठी दोन पद्धती आहे. ab स्क्वेअर इज इक्वल टू x1 मायनस x2 स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 स्क्वेअर. और यालाच कसे लिहू शकता तुम्ही सांगा बरं? x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. याचं रिझन काय? स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि याच्यामध्ये एक ट्रिक सांगितली होती तुम्हाला. कोणती ट्रिक आहे ती? ए प्लस बीचा स्क्वेअर. ट्रिक म्हटल्यापेक्षा ए मायनस बीचा स्क्वेअर. ए प्लस बीचा स्क्वेअर काय असतो? ए स्क्वेअर बी स्क्वेअर ट्वाईस ए बी, ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी. सोबत सोबत हा पण फॉर्म्युला लक्षात राहू द्या. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी, ए मायनस बी. ठीक आहे. समजलं? आता हे फॉर्म्युला याच्यामध्ये यूज होणार आहे म्हणून तुम्हाला सांगून दिले. त्याच्यानंतर डिस्टन्स फॉर्म्युल्यावरती बेस काय काय सांगा? फर्स्ट काय? डिस्टन्स बिटवीन टू कोऑर्डिनेट्स. हे पहिले तुम्ही काढू शकता. त्याच्यानंतर काय? डिस्टन्स फॉर्म्युल्यावरती कोलिनियर. काय? कोलिनियर. कोलिनियरसाठी 3 पॉईंट असतील तुम्हाला, ए बी आणि सी. ठीक आहे. तर ए बी सी मधले तुम्हाला पहिले ए बी डिस्टन्स काढावं लागेल, त्याच्यानंतर बी सी काढावं लागेल, त्याच्यानंतर ए सी काढावं लागेल बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. यांचे कोऑर्डिनेट दिलेले राहतील तुम्हाला. ठीक आहे. बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला याचे कोऑर्डिनेट तुम्हाला दिलेले राहतील. आता याच्यापैकी जी साईड मोठी आहे, सपोज ए सी मोठी. कोण मोठी आहे? ए सी. ए सीची बेरीज जर ए बी आणि बी सीच्या बरोबर असेल तर 3 पॉईंट कसे आहे? कोलिनियर. ठीक आहे. समजलं? कोलिनियर डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार. आता कोलिनियर काढण्यासाठी परत दोन गोष्टी आपल्याकडे. कोणती एक? स्लोप मेथड. कोणती मेथड? स्लोप मेथड. दोन लाईनचा स्लोप काढायचा कोणता? ए बी आणि बी सी. स्लोप ऑफ ए बी, स्लोप ए बी इज इक्वल टू स्लोप बी सी. आणि याच्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरसाल? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ही सर्वात इझी मेथड. आणि परत एक मेथड सांगितली तुम्हाला कोलिनियरसाठी, डिटर्मिनंट. कोणती मेथड आहे ती? x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1. ठीक आहे. हे आपलं रिव्हिजन आहे. फक्त लक्ष देत चालायचं की काय काय होऊ शकतं. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला कसा यूज करण्यास सांगितलं तुम्हाला मी. कसा हा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायला सांगितलं आहे तुम्हाला? x1 घ्यायचा,
x1च्या समोर कोण असतं? y2 मायनस y3. इकडे x1 घेतला तिथं काय घ्यायचा बघा 1 2 3 असं लक्षात ठेवायचं. काय 1 2 3. आता जर इथे x2 घेतला मी तर किती राहील 2 3 1. काय राहील 2 3 1. समजलं? पुढचा घेत चालायचं. आणि मग जर मी x3 घेतला तर इथं काय राहील मग 1 2. ठीक आहे. कोलिनियरसाठी डिस्टन्स फॉर्म्युला यूज करू शकता, स्लोप मेथड यूज करू शकता किंवा हे करू शकता. सर्वात बघा एक लॉजिक लावायचं. जर तुम्हाला विचारलं कोलिनियर आहेत का नाही, काय विचारलं कोलिनियर आहेत का नाही, तेव्हा स्लोप मेथड वापरायची. कोणती मेथड? स्लोप मेथड. आणि तुम्हाला एखादा पॉईंट के दिलेला असेल, काय दिलेला असेल के. इफ द लाईन्स आर कोलिनियर फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. तर काय वापरायचं? डिटर्मिनंट. व्हॅल्यू काढण्यासाठी काय वापरायचं? डिटर्मिनंट. इथूनही निघून जाईल असं काही नाही. इथं पण आता समजा y2 के तर काय येईल के -1 आणि 2 -3 सपोज येईल असं. समजलं? पण डिटर्मिनंट काय आहे? सोपं आहे. याच्यात काही तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय बघा फायनली हेच आहे. हे जे आहे ना हे फायनली हेच आहे. सगळं सारखंच असतं ते. हां कोलिनियर समजलं. त्याच्यानंतर डिस्टन्स फॉर्म्युला चालू आहे आपलं. हे तुम्हाला मी साईडमध्ये सांगून दिलं की कोलिनियर या दोन मेथडनं पण काढू शकतो. त्याच्यानंतर डिस्टन्स फॉर्म्युल्यावर ए पॉईंट बघितला आपण. डिस्टन्स फॉर्म्युल्यावर बी पॉईंट सांगा. इक्विडिस्टंट. कोणता? इक्विडिस्टंट. याच्या बाहेरचा क्वेश्चन येणार नाही तुम्हाला एवढी गॅरंटी. इक्विडिस्टन्स म्हणजे हा समजा एक पी पॉईंट आहे. हा इक्विडिस्टन्स आहे ए पासून पण आणि बी पासून पण. मग काय करायचं? PS² इज इक्वल टू PB². सरळ सरळ याचे कोऑर्डिनेट समजा XY. काय आहे? XY. याचा x1 y1 आहे आणि याचा काय आहे? x2 y2. ठीक आहे. x1 - x², y1 - y². डिस्टन्स याचा डिस्टन्स काय येईल? x2 - xचा स्क्वेअर, y2 - yचा स्क्वेअर. घरी गेल्यानंतर बघून घ्या, सॉल्व केलेलं आहे. हे झालं डिस्टन्स फॉर्म्युला इक्विडिस्टन्ससाठी. इक्विडिस्टन्सचा यूज परत कुठे केलेला आहे आपण? इक्विडिस्टन्सचा यूज कुठे केलेला आहे परत सांगा. कुठे केलेला आहे? सर्कलमध्ये. कुठे केलेला आहे? सर्कलमध्ये यूज केलेला आहे इक्विडिस्टन्सचा. कसा? एक सेंटर आहे. काय आहे? सेंटर. एक पॉईंट इथे दिलेला आहे सपोज ए, दुसरा पॉईंट दिलेला आहे बी, तिसरा पॉईंट दिलेला आहे सी. ठीक आहे. तर हे कोणापासून इक्विडिस्टन्स आहे? सेंटरपासून. कोणापासून इक्विडिस्टन्स आहे? सेंटरपासून. मग सेंटरचा जर कोऑर्डिनेट पी आहे तर तुम्हाला जर विचारलं फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पी किंवा विचारलं ए किंवा विचारलं बी किंवा विचारलं सी, कोणताही कोऑर्डिनेट विचारलं तर हे जी प्रोसिजर केली ही 2 वेळेस रिपीट करायची. किती वेळेस रिपीट करायची? 2 वेळेस. 2 वेळेस रिपीट करण्यासाठी 3 पॉसिबिलिटीज आपल्याकडे. कोणती? पहिली PA इज इक्वल टू PB. दुसरी पॉसिबिलिटीज काय आहे? PA इज इक्वल टू PC. आणि तिसरी पॉसिबिलिटीज PB इज इक्वल टू PC. या 3पैकी कोणतेही 2 सोडवायचे. किती सोडवायच्या? कोणत्याही 2. याला एक इक्वेशन बनेल, याला एक इक्वेशन बनेल. ह्या 2 सोडून तुम्हाला पीचे कोऑर्डिनेट भेटून जातील. काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? समजलं आहे? इक्विडिस्टन्समध्ये एक सिंपल इक्विडिस्टन्स राहील, दुसरं राहील 3 पॉईंटचं. किती पॉईंटचं? 3. तर सिंपल इक्विडिस्टन्स तुम्ही काढू शकता. 3 पॉईंटमध्ये तुम्हाला कोणत्याही 2 बाजू इक्वल करावं लागतील. एकतर PA इज इक्वल टू PB आणि PA इज इक्वल टू PC घ्या किंवा ह्या 2 घ्या, ह्या 2 घ्या किंवा ह्या 2 घ्या. 3 पॉसिबिलिटीज आहे. 3पैकी कोणत्याही 2 घेऊ शकता. त्याच्यानंतर हां तेच चालू आहे आपलं. हां काय त्याच्यात पहिलं काय बघितलं? त्याच्यानंतर सांगा. कोलिनियर बघितलं, 3 साईड्स. त्याच्यानंतर ट्रायंगल. ट्रायंगलमध्ये काय? इक्विडिस्टन्स झालं. ठीक आहे. ओके. सर्कम सेंटर. हां याला सर्कम सेंटर म्हणतो आपण. याला काय म्हणतो? सर्कम सेंटर. शब्द लक्षात राहू द्यायचा. कधी कधी इक्विडिस्टन्सच्या ऐवजी काय येईल? सर्कम सेंटर. ठीक आहे. सर्कम सेंटर. चांगलं लक्ष द्या. जेव्हा तुम्ही माझ्याकडे इथं शिकवण्याकडे चांगलं लक्ष देसाल तेव्हा घरी गेल्यानंतर 2-4 दिवसांना, 2-4 हप्त्यांना, 2-4 महिन्यांना व्हिडिओ पाहिल्यावर इंटरेस्ट येईल. नवीन वाटणार नाही. ठीक आहे. हां त्याच्यानंतर सर्कम सेंटर झालं. त्याच्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये कोलिनियर झालं आपलं. ट्रायंगल. काय? ट्रायंगल. इक्विडिस्टन्स नंतर आता ट्रायंगल. ट्रायंगलमध्ये 3 पॉईंट असतात. किती पॉईंट असतात? 3. A, B आणि C.
साईड कोणत्या बनतील मग? ए बी, बी सी आणि ए सी. ह्या काढायच्या तुम्हाला कोणत्या फॉर्म्युल्यानं? डिस्टन्स फॉर्म्युल्यानं. कोणत्या फॉर्म्युल्यानं काढायच्या या? डिस्टन्स. 3 साईड आहे, जर 3 इक्वल आहे, 3 इक्वल, तर तो कोणता ट्रायंगल असतो? इक्विलॅटरल. इक्विलॅटरल. जर 2 इक्वल आहे, 2 इक्वल असल्यावर कोणता ट्रायंगल राहील? आयसोस्केलस. आणि तिसरं काय होतं? स्केलेन. कोणता ट्रायंगल असतो तो? स्केलेन. म्हणजे एकही इक्वल नाही, एकही इक्वल साईडनी त्याला काय म्हणतो आपण? स्केलेन म्हणतो. पण ते काही सांगितलं नव्हतं तुम्हाला, लक्षात राहू द्या. असा क्वेश्चन, याचा क्वेश्चन येणारच नाही तुम्हाला. येईल का? नाही. किंवा याच्या व्यतिरिक्त एक परत कंडिशन आहे, काय? एखाद्या साईडचा स्क्वेअर उरलेल्या 2 साईडच्या स्क्वेअरच्या ॲडिशनच्या बरोबर असेल तर तो कोणता ट्रायंगल बनतो? राईट अँगल ट्रायंगल. एक तर हा किंवा मॅक्झिमम हा. राईट अँगल ट्रायंगल जास्त वेळेस येईल तुम्हाला. राईट अँगल ट्रायंगल हा कोणता थेरम आहे? पायथागोरस. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? 3 साईड जर इक्वल असतील तर इक्विलॅटरल, 2 साईड जर इक्वल असतील तर आयसोस्केलस. किंवा जर एखाद्या वेळेस येईल तुम्हाला ए सी इज अ हायपोटेनियस, काय येईल? ए सी इज अ हायपोटेनियस, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी, असं आलं एखाद्या वेळेस की समजून जायचं की ए सी हायपोटेनियस आहे, याचा अर्थ उरलेल्या 2 साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन काय राहील? बरोबर राहील. ठीक आहे. आता हे झालं तुमचं ट्रायंगलबद्दल 3 पॉईंट. त्याच्यानंतर किती पॉईंट शिकलो आपण? 4 पॉईंट. किती पॉईंट? 4 पॉईंट्स. आता एकदा परत लक्ष द्यायच्याकडं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. 4 पॉईंट्सचे समजा कोणते कोणते? ए, बी, सी आणि डी. ठीक आहे. 4 पॉईंट. 4 पॉईंटमध्ये 4 डिस्टन्स बनतील आपले, ए बी, बी सी, सी डी, ए डी. ठीक आहे. हे 4 डिस्टन्स झाले, बरोबर आहे. आणि डायगोनल किती बनतील? डायगोनल बनतील तुमचे 2. कोणते कोणते? क्रॉस, ए सी आणि बी डी. ए सी अँड बी डी. ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट कोणाला? समजलं? आता हे जे 4 आहे, या 4 साईड, आता या 4 साईडमध्ये ए बी बरोबर सी डी असेल. काय असेल? ए बी बरोबर सी डी. जर नसेल समजत तर छोटा ट्रायंगल, छोटा क्वाड्रिलेटरल काढून घ्या. ए बी सी डी. ए बी बरोबर काय राहील? सी डी. आणि ए डी बरोबर जर बी सी असेल, काय असेल? बी सी. तर तो काय आहे तुमचा? पॅरॅललोग्राम. काय आहे? काय आहे तुमचा तो? पॅरॅललोग्राम. ठीक आहे. एक एक स्टेप समोर जाऊ आपण. तो काय तुमचा? पॅरॅललोग्राम. ह्या 4ही इक्वल असतील, ऑल इक्वल्स. ऑल इक्वल्स काय? 4ही जर इक्वल आहे तर तो पॅरॅललोग्राम ऑलरेडी बनलेलाच. पॅरॅललोग्राम तर काय तो असणारच, कारण 2 इक्वल असल्यावर पॅरॅललोग्राम बनतो. तर 4 इक्वल असल्यावर तो ऑलरेडी बनला असतो. पण 4ही जर इक्वल आहे तर त्याला म्हणतो आपण रोम्बस. काय म्हणतो? 4 इक्वल असल्यावर काय म्हणतो? रोम्बस. 4ही साईड इक्वल आहे आणि डायगोनल पण इक्वल आहे. काय इक्वल आहे? डायगोनल्स. 4ही साईड इक्वल आहे आणि डायगोनल इक्वल आहे. मग रोम्बस जो बनेल तो काय राहील तुमचा? स्क्वेअर. काय राहील? स्क्वेअर. म्हणजे बघा, 4ही साईड इक्वल, तो तुमचा पॅरॅललोग्राम आहे. त्याच पॅरॅललोग्रामला एक नाव दिलेलं आहे, रोम्बस. काय नाव दिलेलं आहे? रोम्बस. रोम्बसचे डायगोनल जर इक्वल असतील तर तो काय तुमचा? स्क्वेअर. म्हणजे स्क्वेअरला तुम्ही रोम्बस म्हणू शकता. कळालं? ही झाली एक गोष्ट. 2 साईड इक्वल आहे. किती साईड इक्वल आहे? 2. आणि डायगोनल इक्वल आहे. स्पेलिंग आता ते समजून घ्या थोडंफार मागं पुढं. डायगोनल इक्वल आहे तर तो बनतो तुमचा रेक्टँगल. काय बनतो? रेक्टँगल. हे 4 टाईप्स आहे. कसे कसे सांगितले परत सांगतो. 2 साईड अपोजिट, समोरासमोरील बाजू इक्वल असतील, समोरासमोरील जर बाजू इक्वल असतील तर तो बनला तुमचा पॅरॅललोग्राम. समोरासमोरील बाजू पण इक्वल आहे आणि डायगोनल पण सारखे आहे, तो काय बनेल? रेक्टँगल. ठीक आहे. पॅरॅललोग्रामला विसरून जा. पॅरॅललोग्राम म्हणजे काय? समोरासमोरील बाजू सारख्या. आता 4ही बाजू सारख्या आहे, याचा दुसरा मिनिंग काय? समोरासमोरील बाजू ऑलरेडी सारख्याच असणार. 4ही बाजू सारख्या म्हटल्यानंतर 4ही बाजू सारखा असणारा स्क्वेअर नसतो. 4ही बाजू सारखा असणारा काय असतो? रोम्बस. 4ही बाजू सारख्या असून जर डायगोनल सारखे, काय सारखे? डायगोनल, तर तो काय बनला तुमचा? स्क्वेअर. आणि प्रत्येक स्क्वेअरला तुम्ही रेक्टँगल पण म्हणू शकता. म्हणू शकता. कसं? जसं रोम्बसला पॅरॅललोग्राम म्हणू शकता, ॲज इट इज स्क्वेअरला पण काय म्हणू शकता? रेक्टँगल. झालं? क्लिअर आहे? आता याच्यावर तुम्हाला काय क्वेश्चन येतील? समजा पॉईंट दिलेले राहतील,
काय दिलेले राहतील पॉईंट्स. डायगोनल आहे पॅरलग्राम आहे का, रेक्टँगल आहे का, स्क्वेअर आहे का, एवढं प्रूव्ह करा येतील. किंवा एखादा कॉर्डिनेट मिसिंग असेल, काल क्वेश्चन बघितला आपण तो. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त पॅरलोग्रामसाठी एक छोटी ट्रिक आहे आपल्याकडे, स्लोप मेथड. कोणती मेथड? पॅरलोग्रामसाठी कोणती मेथड आहे? स्लोप. डिस्टन्स फॉर्म्युला वापरायची गरज नाही. काय करायचं, ही जी लाईन आहे AB आणि DC यांचा स्लोप सारखा आहे का नाही ते बघायचं. कोणते? स्लोप ऑफ AB इज इक्वल टू स्लोप ऑफ CD. हे जर स्लोप सारखे असतील तर तो काय? पॅरलोग्राम. म्हणजे जेव्हा तुम्हाला पॅरलोग्राम विचारलं तेव्हा स्लोप मेथड डायरेक्ट अप्लाय करू शकता. ठीक आहे. पण जर तुम्हाला दुसऱ्या गोष्टी विचारल्या तर तुम्हाला सॉल्वच करावं लागेल ते. ठीक आहे, कळालं? त्याच्यानंतर हे झालं सगळं डिस्टन्स फॉर्म्युल्याला. कोणत्या फॉर्म्युल्याला? डिस्टन्स. त्याच्यानंतर आता काय आहे आपला? सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय? सरळ सरळ आता आपण शिकलो होतो, ही दोन पॉईंट आपले ए आणि बी. ठीक आहे. हा आहे x1 y1, हा आहे तुमचा x2 y2. आता इथे समजा एक पी पॉईंट आहे कोणता तरी, हा इक्विडिस्टंट नाही. काय नाही? इक्विडिस्टंट नाही. इक्विडिस्टंट नाही मग कंडिशन चेंज झाली. इक्विडिस्टंट नसल्यावर मग आपल्याला चेक करावं लागेल हा पी काढायचा कसा. तर त्याच्यासाठी दोन रेशो बनतात, m:n. कोणता रेशो बनतो? m:n. आणि याचे कॉर्डिनेट समजा आपण घेऊ काय घेऊ? x आणि y. मग आता या ए पी आणि बी पैकी कोणतंही काही विचारू शकतील तुम्हाला. काय काय विचारू शकतील? रेशो सांगा, बीचा कॉर्डिनेट सांगा, एचा कॉर्डिनेट सांगा किंवा पीचा कॉर्डिनेट सांगा. जनरली काय विचारतील? पीचा कॉर्डिनेट. आता हे इंटरनल डिव्हिजन आहे. कोणतं डिव्हिजन आहे? पॉईंट पी दोघांच्या मधात आहे ना. पी कधी कधी काय येईल? बाहेर येईल. बाहेर आला तर त्याला कोणतं डिव्हिजन म्हणायचं? एक्सटर्नल. ह्या सेक्शन कोणता आहे? इंटरनल सेक्शन. हा पी जर बीच्या समोर टाकला मी तर कोणता सेक्शन येईल? एक्सटर्नल. आता इंटरनलसाठी काय आहे? एक्स इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. आणि वायसाठी काय राहील? my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. फॉर्म्युले पाठच झाले पाहिजे. 10वीत पाठ होता तुमचा हा, तर आता तर पाठ असलाच पाहिजे सेक्शन फॉर्म्युला. हाच फॉर्म्युला निगेटिव्ह टाका. नाही बघा, एक्सटर्नलसाठी काय करायचं? त्याला निगेटिव्ह. शब्द लक्षात ठेवायचा आहे, डिवाइड्स इंटरनली. असं नाही विचारणार, असं नाही म्हणणार तुम्हाला दिस इज द सेक्शन. येईल त्याचं द पॉईंट डिवाइड सेगमेंट इंटरनली. तर फॉर्म्युला हा डिवाइड सेगमेंट एक्सटर्नली. तर फॉर्म्युला फक्त मायनस होईल. काय होईल? मायनस. एक्स इज इक्वल टू काय होईल? mx2 मायनस nx1 अपॉन m मायनस n. आणि y इज इक्वल टू my2 मायनस ny1 अपॉन m मायनस n. ठीक आहे, समजलं? आता पी जर एक्झॅक्टली मधात असला, कुठं असला? मधात. पी जर एक्झॅक्टली मधात असला तर लाईनचे किती भाग होऊन राहिले? 2. एक इकडून एक इकडून. म्हणजे एमची व्हॅल्यू किती होऊन राहिली? 1. एनची व्हॅल्यू किती होऊन राहिली? 1. कळतंय ना? पॉईंट जर मधामध्ये असेल तर त्याला मिड पॉईंट म्हणतो आपण. कोणता पॉईंट म्हणतो? मिड पॉईंट. एमची व्हॅल्यू काय झाली? 1. एनची व्हॅल्यू किती झाली? 1. ती जर व्हॅल्यू इथं पुट केली, एमची व्हॅल्यू 1 जर पुट केली तर इथं काय उरला? x2. यांची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर काय उरला? x1. आणि खाली m प्लस n म्हणजे 1 प्लस 1 म्हणजे 2. जेव्हा मिड पॉईंट असेल, नवीन काही फॉर्म्युला बनला नाही तो याच्यावरच बनलेला आहे. मिड पॉईंट फॉर्म्युला. मिड पॉईंट फॉर्म्युला काय राहील तुमचा? x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y इज इक्वल टू x1 मायनस y1 मायनस y2 प्लस y1 प्लस y2 अपॉन 2. कसा बनला कळालं ना? m आणि यांची व्हॅल्यू किती? 1 1. mची व्हॅल्यू 1 उरला x2, यांची व्हॅल्यू 1 उरला x1. पण आपण x1 अगोदर लिहिलं. समजलं? सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला त्याच्यावरच तयार झालेला आहे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? काही डाऊट? पुढं काय होतं सांगा? डिटर्मिनंट अँड कोऑर्डिनेट जॉमेट्री. बरं, डिटर्मिनंटचा यूज बघू आपण. कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये काय आहे? डिटर्मिनंट सगळ्यात पहिले काय बघितलं? कोलिनियर. डिटर्मिनंट कोणता बनणार? सिंगल एकच डिटर्मिनंट आहे. कोणता? x1 x2 x3
y1 y2 y3 1 1 1. परत रिवाईज करतो, एकदा रिव्हिजन झाली की विसरणार नाही तुम्ही. कसं लिहितो आपण याला, x1 y2 मायनस y3 प्लस x2 y3 मायनस y1 प्लस x3 y1 मायनस y2. ठीक आहे. आता हाच फॉर्म्युला कोलिनियरसाठी, कोणासाठी, कोलिनियर. जर ट्रायंगल असला, काय असला, ट्रायंगल, तर काय येईल, फक्त 1/2 आणि हे जसंच्या तसं. काय जसंच्या तसं, हे ॲज इट इज जसंच्या तसं ट्रायंगलसाठी. आणि तोच क्वाड्रिलॅटर असला तुमचा, काय असला, क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय असला, चौकोन. चौकोन असला तर फॉर्म्युला थोडा चेंज होईल. काय होईल चेंज, बघा चौकोनामध्ये 3 पॉईंट असतात का, नाही, किती असतात, 4. मग फॉर्म्युला काय बनेल तुमचा, सांगा बरं. 1/2 x1 मायनस अपॉन x2 मायनस x4. इकडे काय राहील, y1 मायनस y3 अपॉन y2 मायनस y4. हा सोपा आहे सगळ्यात. बघा हे सोपं आहे, उलट क्वाड्रिलेटरचा एरिया काढणं सोपं आहे, कारण एवढं करायची गरज नाही. समजलं. म्हणजे जेव्हा 3 कोऑर्डिनेट दिलेले असतील तुम्हाला ट्रायंगलचा एरिया, क्वेश्चन राहणार. जर याच्यातून क्वेश्चन आला तर इथून समोर क्वेश्चन सुरू होतील तुमचे. कुठून, इथून समोर स्ट्रेट लाईनवरती क्वेश्चन, इथून समोर तुमचे एक्सपेक्टेड जास्त आहे. तुम्ही क्वेश्चन सोडवले आपण, इथून समोर क्वेश्चन एक्सपेक्टेड जास्त आहे तुमचे. क्वाड्रिलेटरचा एरिया काढता येईल. समजलं. आहे फॉर्म्युले रिवाईज करत चालायचं. त्याच्यानंतर ट्रायंगल. बर, पॉइंट्स रिलेटेड टू ट्रायंगल. पॉइंट्स रिलेटेड टू ट्रायंगल. जे पूर्ण लेक्चरला होते ना आत्तापर्यंतच्या, त्यांना समजत असेल या गोष्टी. जे नव्हते त्या व्हिडिओमध्ये रिपीट करून घ्या. म्हणजे इथं बघा आणि व्हिडिओमध्ये रिपीट करा, म्हणजे तुमच्या ओळखीचे होऊन जातील त्या. पॉईंट्स रिलेटेड टू ट्रायंगल. पहिला आहे सेंट्रॉइड. काय आहे सेंट्रॉइडचा फॉर्म्युला, काय, x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 आणि y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. सेंट्रॉइड काय आहे, सेंट्रॉइड काय आहे, हा तुमचा ट्रायंगल. इथून एक लाईन काढली इथपर्यंत, इथून एक लाईन काढली इथपर्यंत, आणि एक अशी लाईन काढली. तर हा जो पॉईंट तुमचा, तो काय झाला तुमचा सेंट्रॉइड. याचे कोऑर्डिनेट समजा x1 y1, x2 y2, x3 y3. तर हा काय झाला तुमचा xy. काय झाला हा xy. जी म्हणू आपण त्याला, जनरली काय म्हणतो, जी. याच्यात परत एक तुम्हाला मी सांगितलं होतं की मिड पॉईंट जरी असले तरी सेंट्रॉइड काय येतात. तुम्ही बघा एकदा पुढं, तुम्हाला लिहून दिलं होतं नोटमध्ये, नोट दिलं होतं ना. म्हणजे काय, समजा हे मिड पॉईंट आहे बघा, PQR. हा जर मिड पॉईंट आहे आणि याचे कोऑर्डिनेट समजा आपण घेऊ x1 y1च घेऊ, याचे कोऑर्डिनेट घेऊ x2 y2 आणि याचे पण घेऊ x3 y3. म्हणजे सेंट्रॉइड काढण्यासाठी एकतर तुम्ही मेन कोऑर्डिनेट पण घेऊ शकता किंवा हे पण घेऊ शकता. समजला. म्हणजे दोन्हीचा सेंट्रॉइड काय राहील, सारखंच. ठीक आहे, कळालं. आता क्वेश्चन विचारताना कसे येतील, द कोऑर्डिनेट्स ऑफ अ ट्रायंगल आर, हा पहिला, किंवा द कोऑर्डिनेट्स ऑफ द मिड पॉईंट ऑफ अ ट्रायंगल, मिड पॉईंट ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल. मिड पॉईंट म्हटले की पॉईंट कुठे येईल, इथं. कोऑर्डिनेट्स म्हटलं सिंपल तर पॉईंट कुठे येईल, इथं. त्याच्यावर आपला एक डिटेलमध्ये एक मोठा क्वेश्चन झालेला आहे, आठवा, घेतलेला आहे आपण तो क्वेश्चन एक. समजलं. प्रॅक्टिस करायची त्याची. त्याच्यानंतर सांगा इन सेंटर, मेन. सर्कम सेंटर झालेलं आहे आपलं, इन सेंटर. इन सेंटरमध्ये काय होईल, जो सर्कल आहे तो कुठं राहील, आतून राहील. कुठून राहील ते, आतून. ठीक आहे, समजून घ्या थोडंफार. आपलं जे सर्कम सेंटर होतं ते बंद कर ना, दरवाजा वाजून राहिला एवढ्या वेळचा. तर इम्पॉर्टंट चालू, बसा ना तिथे एक जण.
हे तुमचं काय आहे, एक मिनिट, फरक कळाला ना, मॅथ इझी होऊन जाईल. सर्कम सेंटर म्हणजे काय, सर्कल बाहेरून, सर्कम सेंटर सर्कल कुठून येईल, बाहेरून. हे 3 पॉईंट तुमचे इक्विडिस्टन्स, सेंटरपासून काय ते इक्विडिस्टन्स. ठीक आहे, समजून घ्या. सर्कम सेंटर हा तुमचा सेंटरचा पॉईंट, याला म्हणायचं सर्कम सेंटर. हे काय तुमचं इन सेंटर. तर इथं कोणती मेथड वापरतो आपण, इक्विडिस्टन्स. कोणती मेथड, इक्विडिस्टन्स. इक्विडिस्टन्समध्ये काय असतं, पी ए इज इक्वल टू पी बी ऑर पी बी इज इक्वल टू पी सी किंवा पी ए इज इक्वल टू पी सी. या 3पैकी कोणत्याही 2 साईड वापरून आपण कोऑर्डिनेट्स काढतो. हे समजा ए बी सी आहे आणि हा आहे तुमचा पी. इथंही सेम. इथं काय येईल आता सांगा बरं. इथं तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता मी, कोणता फॉर्म्युला होता पॉईंट्स काढण्यासाठी, सांगा, आठवतो का. एक्स काय, हां, बी एक्स 2 प्लस अपॉन ए प्लस बी प्लस सी, हा एक्स. आणि वाय काढण्यासाठी ए वाय 1 बी वाय 2 सी वाय 3 अपॉन ए प्लस बी प्लस सी. ठीक आहे, कळालं. आता ए प्लस बी प्लस सी काय राहील, हे ए प्लस बी प्लस सी म्हणजे काय. आता हा ए कोऑर्डिनेट आहे x1 y1, हा बी कोऑर्डिनेट आहे x2 y2, हा सी कोऑर्डिनेट आहे x3 y3. ए म्हणजे बघा, सरळ सरळ सांगतो तुम्हाला, ए म्हणजे डिस्टन्स बी सी, बी म्हणजे डिस्टन्स ए सी आणि सी म्हणजे डिस्टन्स ए बी. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला ए बी सी काढून घ्यावं लागेल. ए म्हणजे डिस्टन्स बी सी म्हणजे x2 - x3 y2 - y3 हे डिस्टन्स काढून घ्यावं लागेल. जर तुम्हाला बी काढायचं तर बीच्या समोर काय आहे, ए सी, मग हे डिस्टन्स ए सी काढावं लागेल. सीच्या समोर काय आहे, ए बी. कळालं. प्रत्येक वेळेस ए बी सी नाही येणार. पी क्यू आर आलं तर काय करावं लागेल, मग पी क्यू आर जर आलं तर काय वापरावं लागेल तुम्हाला, पीच्या समोरची साईड काय घ्यावं लागेल, ए, क्यूच्या समोरची साईड काय घ्यावं लागेल, बी, आणि आरच्या समोरची साईड काय घ्यावं लागेल, सी. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ ए बी सी दिलेलं राहणार नाही, डिस्टन्स फॉर्म्युलाने ते काढावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्कम सेंटर बघितलं ना, घेतलेलंच आहे आपण ते. लोकस. आता लोकस, लोकस ऑफ पॉईंट. काय लोकस ऑफ पॉईंट, एक लाईन आहे, काय आहे, लाईन. त्या लाईनवर किती पॉईंट आहे त्यांचा काय करायचा, संच, जेवढे पॉईंट असतील तेवढे. ठीक आहे. त्याच्यासाठी काही फॉर्म्युला होता का, सरळ सरळ डिस्टन्स घेतलेलं होतं. काय घेतलेलं होतं, डिस्टन्स. म्हणजे समजा एक पॉईंट आहे असा, हा पी एक्स वाय आहे, तो 2 पॉईंटपासून किती अंतरावर आहे, x1 y1 x2 y2. याचा काय करायचा, ॲडिशन. काय करायची, ॲडिशन. ठीक आहे. क्वेश्चन घेतलेले, याचं लोकस ऑफ पॉईंटचं एवढं काही आपल्याला इम्पॉर्टंट नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सांगा, हा लोकस ऑफ पॉईंट थोडा थोडा इक्विडिस्टन्स सारखा आहे. कशासारखा आहे, इक्विडिस्टन्स. ठीक आहे. आता स्ट्रेट लाईन, मेन काय, स्ट्रेट लाईन. एक तुमचं ते डिटर्मिनंट आणि दुसरं आहे स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन. आता स्ट्रेट लाईनमध्ये काय आहे सगळ्यात महत्त्वाचं, काय इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन, एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. हां, पुढं बोला. त्याच्यानंतर स्लोप ऑफ लाईन. स्लोप. आता स्लोप काढण्याच्या मेथड तुम्हाला माहिती आहे, किती मेथड आहे, 3. स्लोप ऑफ लाईन. पहिली मेथड आहे, अशी लाईन दिलेली असल्यावर एम इज इक्वल टू राहील मायनस ए अपॉन बी, किंवा ॲंगल दिलेला असल्यावर काय राहील, टॅन थिटा, किंवा 2 कॉर्डिनेट दिलेले x1 y1 x2 y2. तर एम काय राहील, एम इज इक्वल टू राहील y2 - y1
अपॉन x1. म्हणजे स्लोप काढण्यासाठी 3 फॉर्म्युले तुमच्याकडे. किती फॉर्म्युले? 3. कोणते कोणते? -a अपॉन b किंवा टॅन थिटा, किंवा जर 2 कोऑर्डिनेट दिलेले असतील तर y2 - y1 अपॉन x2 - x1. द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट स्लोप. स्लोप तुम्हाला प्रत्येक ठिकाणी यूजमध्ये आणणे, जिथं जिथं कोऑर्डिनेट सिस्टीम आहे तिथं तिथं यूजमध्ये आणणे. त्याच्यासाठी लक्षात ठेवा स्लोप काढण्यासाठी फॉर्म्युले 3 आहे. एक -a अपॉन b, दुसरा फॉर्म्युला काय आहे? टॅन थिटा, आणि तिसरा फॉर्म्युला y2 - y1 अपॉन x2 - x1. पुढं इक्वेशन ऑफ लाईन आहे का? स्लोप इन डिफरंट कंडिशन. पहिलं काय सांगितलं? टॅन थिटा. पहिलं काय? टॅन थिटा. थिटा दिलेला राहील. दुसरं सांगा. स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस. स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस बघू आपण. स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस काय राहील? अँगल काय त्याचा? 0. एक्स ॲक्सिस कसा असतो? स्ट्रेट. मग त्याचा अँगल काय असतो? 0. मग एम इज इक्वल टू काय होईल? काय होईल? टॅन 0. म्हणजे काय आला तो? 0. म्हणजे स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस काय आला? 0. स्लोप ऑफ वाय ॲक्सिस. स्लोप ऑफ वाय ॲक्सिस. आता वाय ॲक्सिस, वाय कसा आहे? परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणलं अँगल किती झाला? 90. मग त्याचा स्लोप काय येईल? एम टॅन 90. म्हणजेच काय झाला तो? इन्फानाईट. इन्फानाईटचा अर्थच काय असतो? अपॉनमधलीच व्हॅल्यू 0. अपॉनमधली व्हॅल्यू 0 यूज केलेला आपण. आठवा, स्लोप इज इन्फानाईट. अपॉनमधली व्हॅल्यू काय घेतली होती आपण? 0. लॅम्बडाची व्हॅल्यू काढली होती, आठवतं? त्याच्यानंतर याच्यानंतरचं सांगितलं मी तुम्हाला काय? 2 कोऑर्डिनेट्स असल्यावर x2 - x1 आणि वरती y2 - y1. कधी? 2 पॉईंट फॉर्म. कोणता? 2 पॉईंट फॉर्म. हां, त्याच्यानंतर बघितलं आपण अँगल बिटवीन 2 लाईन. ठीक आहे, त्याला साईडला राहू द्या, थोडं घेऊ आपण त्याला. स्लोप इंटरसेप्ट बरोबर लिहित जा रे. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. इक्वेशन ऑफ लाईन. बरं, त्याला नंतर घेऊ. इक्वेशन ऑफ लाईन. अँगल बिटवीन 2 लाईन. अँगल बिटवीन 2 लाईन्स. अँगल बिटवीन 2 लाईन्स. 2 लाईनमधला अँगल. समजा पहिल्या लाईनचा स्लोप आहे m1, दुसऱ्या लाईनचा स्लोप काय आहे? m2. तर त्याच्यातला अँगल काय राहील मग? टॅन थिटा इज इक्वल टू m1 - m2 अपॉन m2 - m1. बरं, m2 - m1 अपॉन 1 + m1 m2. ठीक आहे. हां, प्लस मायनस काही प्रॉब्लेम नाही त्याचा. तो फक्त क्वार्टरमध्ये जाईल. कोणत्या क्वार्टरमध्ये जाईल त्याचा येते. ठीक आहे. टॅन थिटा. काल m1 - m2 सांगितलं तुम्हाला मी. चेक करा बरं एकदा. m1 - m2 असेल असं. उद्या कन्फ्युजन काही होत नाही. m1 - m2 लक्षात राहू द्या. हां, बोला. वन प्लस m1 इंटू m2. ठीक आहे. आता जर लाईन पॅरलल आहे, काय पॅरलल लाईन जर पॅरलल असल्या, 2 लाईन एकमेकांना पॅरलल असल्या तर त्यांचे स्लोप कसे असतात? सारखे. काय असतात? सारखे. लाईन जर परपेंडिक्युलर असेल, परपेंडिक्युलर, तर स्लोप कसे असतात? मायनसमध्ये रेसिप्रोकल. कसे असतात? मायनसमध्ये रेसिप्रोकल. किंवा याला दुसऱ्या भाषेत काय लिहू शकतो आपण? m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. ठीक आहे, समजलं? पॅरल आणि परपेंडिक्युलरचं जास्त विचारतात. त्याच्यानंतर पुढं अगोदर हे बघून आपण x + by + c इज इक्वल टू 0 अशी एक स्ट्रेट लाईन आहे. आता स्ट्रेट लाईनबद्दल तुम्हाला जर 2 स्ट्रेट लाईन आयडेंटिकल असतील, काय असतील? आयडेंटिकल म्हणजे नावातच आहे ना, आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे कशा? सारख्या.
कोइन्सिडंट म्हणजे एकावर एक, तर त्याचा रेशो काय येईल A1/A2 इज इक्वल टू B1/B2 इज इक्वल टू C1/C2. त्याच्यानंतर लाईन कशा आहेत दुसऱ्या याच्यामध्ये कशा लाईन पॅरलल असल्यावर काय येईल मायनस, म्हणजे सरळ सरळ बघा पॅरलल असल्यावर रेशो माहिती आहे आपल्याला काय, सॉरी स्लोप कसे असतात सारखे, पॅरलल असल्यावर स्लोप कसे राहतील सारखे. M1 कोणाच्या बरोबर राहील M2च्या, मग M1 साठी काय राहील -A/B, तर M1 साठी A1 B1, स्लोप कसा असतो -A/B, तर M2 साठी काय राहील A2 B2. ठीक आहे, मायनस मायनस काय होईल प्लस, मायनस मायनस निघून जाईल A1/A2 इज इक्वल टू B1/B2. आता इकडे कसं असतात लाईन्स परपेंडिक्युलर, तर परपेंडिक्युलरमध्ये काय म्हणतो आपण M1 इज इक्वल टू -M2. तर M1ची जर व्हॅल्यू टाकली आपण, लक्ष द्या लॉजिक लावा, जास्त काही अवघड नाही. M1ची व्हॅल्यू टाकली आपण -A/B1. आता हा अपॉनमध्ये M2 आहे तर तो काय होईल उलटा होईल, म्हणजे मायनस इज इक्वल टू काय होईल B2/A1 आणि हे काय राहील मायनस. M2 काय आहे M1 काय मला सांगा -A1/B1, M2 काय आहे -A2/B2. M2चा काय म्हटलं तुम्हाला, M1 काय -A1/B1, M2 काय -A2/B2. मग M1 म्हणजे काय आहे तुमचा -A1/B1, काय -A1/B1, हा मायनस ॲज इट इज बाहेर राहू द्या. आता M2 खाली आहे ना, तो वरती आल्यावर काय होईल उलटा, मग हा रेशो काय होईल उलटा होईल, म्हणजे B2 काय येईल वरती B2/A1, पण मायनस अजून जसंच्या तसं आहे त्याला, हे मायनस कोणाचं आहे याचं, हे मायनस कोणाचं आहे रेसिप्रोकलचं, हे मायनस मायनस काय होईल प्लस A1/B1 इज इक्वल टू B2/A1 A2. एवढं जरी लक्षात राहिलं सध्या तरी भरपूर आहे. ठीक आहे, ती क्रॉस मल्टिप्लाय करून नंतर करता येत त्याला, समजलं. क्रॉस मल्टिप्लाय कसं होईल A1 × A2, म्हणजे याला पुढं जर सोडवलं तर काय होईल A1A2 प्लस B1B2 इज इक्वल टू 0. ठीक आहे, म्हणजे हे तिन्ही इक्वल असतात, हा रेशिओ इक्वल असतो आणि इकडे काय असतात दोघांचा प्रोडक्ट काय असतो 0. या झाल्या कंडिशन, कशा आल्या तुम्हाला सांगितलं मी. त्याच्यानंतर स्लोप इंटरसेप्ट फॉर्म कोणता, इक्वेशन ऑफ लाईन. याच्यावर एक क्वेश्चन, आता तुम्हाला माहिती आहे इक्वेशन ऑफ लाईनवर किती क्वेश्चन घेतले आपण. इक्वेशन ऑफ लाईन त्याच्यात काय मेन आहे सगळ्यात स्लोपवर कोणते पहिला स्लोपवर कोणती मेथड आहे y इज इक्वल टू mx प्लस सी, दुसरं काय y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस काय येईल x मायनस x1. हा डायरेक्ट स्लोप दिलेला आहे, काय दिलेला आहे डायरेक्ट स्लोप. इथं दिलेला आहे 1 पॉईंट, काय दिलेला आहे 1 पॉईंट. इथं दिलेले 2 पॉईंट, किती पॉईंट दिलेले x2 आणि y2. इथं पण हा सेम, फॉर्म्युला, हाच फॉर्म्युला ॲज इट इज, इथं पण ॲज इट इज हाच फॉर्म्युला आहे, फक्त इथं यम बदलून जाईल तुमचं. कोण बदलेल यम काय राहील इथं y2 मायनस y1 x2 मायनस x1. ठीक आहे, म्हणजे फक्त स्लोप बदलला. इथं स्लोप काय सरळ स्लोप दिलेला राहील तुम्हाला, किंवा काढावं लागेल कोणत्या फॉर्म्युल्यानं A/B. इथं पण कोणत्या फॉर्म्युल्यानं काढावं लागेल A/B. ठीक आहे, किंवा टॅन थिटा, कोणता फॉर्म्युला टॅन थिटा. पण याच्यात तुम्हाला 2 लाईन दिलेल्या, 2 कोऑर्डिनेट दिलेले असेल म्हणून तर तुम्हाला काय वापरावं लागेल y2 मायनस y1 x2 मायनस x1. प्रॅक्टिसनं होऊन जाईल त्या गोष्टी की कोणता स्लोप कधी वापरायचा. फक्त लक्षात ठेवायचं पॉईंट आहे म्हणजे हे इक्वेशन, काय पॉईंट आहे म्हणजे हे इक्वेशन. इथं यम सोपा निघून जाईल, इथं यम तुम्हाला काढावं लागेल. त्याच्यानंतर पुढं इंटरसेप्ट फॉर्म, कन्फ्यूज करणारा कोणता इंटरसेप्ट फॉर्म. इथं काय आहे x/a प्लस y/b इज इक्वल टू 1. याच्यावरही 2 क्वेश्चन झालेले मला वाटतं, 2 डिफरंट टाईप झालेले आपले आहे ना, घेतलेले आपण 2 डिफरंट टाईप. एक आहे सम ऑफ इंटरसेप्ट आणि दुसरं पण सम ऑफ इंटरसेप्ट.
सम ऑफ इंटरसेप्टवाला आहे, माहिती आहे ना तुम्हाला. शॉर्टकट सांगितलं होतं तुम्हाला, याचं सांगितलेलं आहे शॉर्टकट, काही प्रॉब्लेम नाही. सम ऑफ इंटरसेप्टमध्ये दोन गोष्टी आहे. कोणत्या दोन गोष्टी आहे? पहिलं कोऑर्डिनेट दिलेले राहतील. काय दिलेले राहतील? कोऑर्डिनेट. आणि दुसरी काय गोष्ट आहे? लाईन दिलेली राहील. काय दिलेलं राहील? लाईन. ax + by + c = 0. सम ऑफ इंटरसेप्टमध्ये ही एक गोष्ट आहे आणि ही एक गोष्ट आहे. तर या गोष्टीसाठी आपल्याला फॉर्म्युला हाच वापरावा लागेल. कोणता? x नाही, याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला कोणता होता? हा तोच आहे, x/a. होतं रे, कन्फ्युजन होतं, एवढं कसं काय लक्षात राहील? x/a प्लस y/b = 1. इथं a + b वापरावं लागेल तुम्हाला. a + b = समथिंग 15 आहे सपोज, तर a = 15 - b. आठवतं का तुम्हाला ही गोष्ट? हां, ही वापरावं लागेल. इथं क्वेश्चन घरी गेल्यावर सॉल्व करा. आणि इथं काय वापरावं लागेल? x = -c/ जो कॉर्डिनेट दिलेला आहे -c/a आणि y -c/b. असंच आहे ना? हो, हेच आहे. ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला पॉईंट दिलेले असतील तर इंटरसेप्ट फॉर्म हे वापरावं लागेल, आणि पॉईंट नसते दिलेले तर काय वापरावं लागेल? हे वापरावं लागेल. त्याच्यानंतर पुढं क्वेश्चन झालेलं आहे, हे फक्त रिव्हिजन आहे, हे चेक करा तुम्ही घरी गेल्यानंतर. त्याच्यानंतर काय होतं सांगा? डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. कोणत्या लाईन्स? पॅरलल. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन काय फॉर्म्युला? c1 का c2? c1 - c2 √a² + b². दोन लाईन दिलेल्या राहतील. मॉड म्हणजे डिस्टन्स राहील पॉझिटिव्ह. इकडे काही डिस्टन्स ax1 काय प्लस by ax + by + c मध्ये a² + b². ठीक आहे. कालच क्वेश्चन घेतलं वाटतं याच्यावर, बरोबर आहे. डिस्टन्स बिटवीन परपेंडिक्युलर लाईन. ठीक आहे. पॅरलल लाईनचं डिस्टन्स काय आहे? c1 - c2 a² + b². इकडे काय? ax + by + c a² + b². ठीक आहे. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम सेम पॉईंट असलं, काय असलं? सेम पॉईंट, तर परत या फॉर्म्युल्यावर यावं लागेल तुम्हाला. दोन लाईन सारख्या बनवल्या होत्या, आठवतं तुम्हाला? ठीक आहे. पुढं फॅमिली ऑफ लाईन, लास्ट पॉईंट आहे ना. आता फॅमिली ऑफ लाईन्स. फॅमिली ऑफ लाईन्स हा लास्ट पॉईंट आहे तुमचा. फॅमिली ऑफ लाईन, दोन लाईन कंबाईन करायच्या. ax1 by1 + c1 = लॅम्डा लक्षात ठेवा, नंतर ई वापरा. ठीक आहे. ax2 + by2 + c2 = 0. दोन लाईन इंटरसेक्शन. फॅमिली ऑफ लाईनमध्ये काय म्हणायचं याला? इंटरसेक्शन. हे काय तुमचं? इंटरसेक्शन. इंटरसेक्शन असल्यावर तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो, याच्यातून कॉमन कोण निघेल? एक्स. कोण कॉमन निघतो? एक्स. समजा एखादा इक्वेशन सांगा कालचं, कोणतं एक सांगा, दोन लाईन सांगा पटावन. x - 2y = 0. दुसरी लाईन 2x + y - 0. या दोन लाईनला एक कंबाईन करायचं आपल्याला, तर काय करतो आपण? x आणि 2x, लक्ष द्या आता लास्टवालं आहे. x आणि 2x मध्ये कॉमन कोण आहे? x. म्हणजे इथं काय उरेल? 1. 1 - 2. इकडे काय येईल? लॅम्डा. x कॉमन घेतला 1, इथे x कॉमन घेतला 2, पण याला काय जोडलेला राहील? लॅम्डा जोडलेला राहील, 2 लॅम्डा. आणि बाहेर काय? x प्लस इथं बघा, इथं 2 आणि y. इथं काय कॉमन घेतलं तुम्ही? y, तर उरला 2. इथं काय कॉमन घेतलं? y, तर उरला 1. आणि याला काय जोडावं लागेल? लॅम्डा. आणि बाहेर तुमचं y. इथं कॉमन घ्यायला काही आहे का? नाही. 3
-4 लॅम्डा इज इक्वल टू 0 आणि याच्यासमोर काय घ्यावं लागतो स्लोप. तो स्लोप काय असतो -a/b. तर इथं काय आहे a, हा काय आहे b. कळालं. तर a/b काय येईल मग -a/b मायनस ऑफ 1 - 2 लॅम्डा हे का. अरे आपण सहज फक्त एक इक्वेशन घेते, एक व्हॅल्यू घेते, क्वेश्चनही सॉल्व्ह करून राहिलो आपण. ते जाऊ द्या मायनस प्लसला, कन्सेप्ट समजा. ठीक आहे. 1 - 2 लॅम्डा अपॉनमध्ये काय येईल बी काय येईल -2 प्लस लॅम्डा. फक्त कन्सेप्ट शिकून घ्या की लॅम्डाचा यूज कसा करायचा, स्लोप कसा काढायचा. हे क्वेश्चन तर चेंज होईल, प्लस मायनस काही ना काही होतच राहील. ते कन्सेप्ट बदलणार आहे का नाही. कन्सेप्ट समजून घ्या की दोन लाईन इंटरसेक्ट केल्यानंतर आपल्याला असा एक्स आणि वाय हे इंटरसेक्ट केल्यानंतर एक्स आणि वायची व्हॅल्यू कशी घ्यायची, त्याच्यानंतर ए बी कसं घ्यायचं. आता याच्यानंतर म्हटलेलं राहील लाईन इज पॅरल टू दिस लाईन. आता असं असल्यावर असं आता जर त्यांनी असं म्हटलं, काय म्हटलं, दिस द इंटरसेक्शन ऑफ दिस लाईन इज पॅरल टू 2x प्लस 4y मायनस 3 इज इक्वल टू 0. मग याचा स्लोप काय येईल a/b -2/4 -1/2. ही व्हॅल्यू उचलून कोणाची इक्वल करावं लागेल तुम्हाला -1/2च्या. ठीक आहे. समजलं. यांनी जर म्हटलं या लाईनला परपेंडिक्युलर आहे तर मग हा स्लोप काय करावा लागेल पॉझिटिव्हमध्ये उलटा करावा लागेल. -1/2 याला उलटा काय होईल -2/1 आणि वरती काय असतं -1 म्हणजे काय होईल तो 2. समजलं. प्रॅक्टिस न होईल या गोष्टी. याच्यावरती क्वेश्चन घेतलेले आहे सगळे. कळालं का. ही झाली सगळी कंप्लीट रिव्हिजन कोऑर्डिनेट जॉमेट्री प्लस स्ट्रेट लाईन. आता याच्यानंतर उद्या सर्कल चालू होईल, त्याच्यानंतर पॅराबोला हायपरबोला ज्याचे क्वेश्चन येतील ते. हे समजलं सर्वांना. आता तुम्हाला देऊन टाकेल मी. ठीक आहे.